ग्रामपंचायतीच्या निवडणुकी लागल्या आहेत. 44 पैकी 43 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहे. फक्त एकच दर्याबाद हे अविरोध झाली. आज ग्रामपंचायतीच्या रंधुमाळी या सदराखाली मी आलो हरममध्ये, आणि हरम गावच्या लोकांना त्याच्या होणाऱ्या सरपंचाबद्दल काय वाटते हा पुराच्या पुरा आढावा आपण गावरान 90वर घेऊ आणि लोकांशी चर्चा करू की बा तुमच्या गावच्या सरपंचानं गावासाठी काय करायला पाहिजे. आणि चला सुरुवात करू आणि गावातल्या लोकांची गाठीभेटी घेऊन त्याच्या गावचा होणारा सरपंच कसा पाहिजे हे हरममधले हे लोक आहेत माझ्यासोबत जुटलेले. प्रदीप भाऊ, तुमच्या गावच्या सरपंचाबद्दल तुम्हाला काय वाटते, काय करायला पाहिजे गावासाठी? गावाचा विकास कसा? हे आरोग्य सेवा, अजून रस्ते, हां नाल्या साफ. हां माझ्यासोबत याच गावच्या एक महिला जुटल्या आहेत. ताई, तुम्हाला तुमच्या गावच्या सरपंच ऐकून कोणत्या अपेक्षा आहेत? आम्हाला घरकुल मिळाले पाहिजे. आमची आता 2 वर्षापासून घरकुल आलेलं आहे, पण जागा नसल्यामुळे घरकुल होत नाही आमचं. तर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे गरिबांसाठी. माझी अशी अपेक्षा आहे की आमच्या जवळ जागा नाही आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांच्या नोटिसा येतात घरी आणि त्यांचे लोक पण येतात सांगायला. तर आमच्या जवळ जागा नसल्यामुळे आमच्या जवळ घरकुलच नाही ना. आम्ही गरीब वस्तीत राहणारे लोक, म्हणून त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं आमची अशी अपेक्षा आहे. सरपंचांना वारंवार साफ केल्या तर आम्हाला पण चांगलं होईल. आणि आता हे असे किरोना चालू असल्यामुळे म्हणजे जास्ती हे नाही देत ना असं गरीब लोक वस्तीवर. तर त्यांनी हे सर्व साफसफाई केली पाहिजे आणि चांगलं गावाचं झालं पाहिजे. याच गावचे अजून एक नागरिक जुटले आहेत. काका, तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावच्या सरपंचानं गावासाठी काय करायला पाहिजे? मी एक अशोक ढाकरे हरम तिचा रहिवासी असून आमच्या इथं दरवर्षीच इलेक्शन होतोय, निवडणूक होतोय, परंतु जे अपेक्षा असतात लोकांच्या त्या पूर्ण होत नाही. ते पूर्ण होण्यासाठी चांगल्या विचाराचा आचाराचा लोक असलेला पाहिजे सरपंच. ज्या सरपंचाला पंचायत समिती जिल्हा परिषदचे ज्ञान असेल अशा लोकांना निवडून देण्याची त्यांनी अपेक्षा करावी ही माझी नम्र विनंती आहे लोकांना. आणि ज्यांना ज्ञान प्राप्त नसेल अशा लोकांना निवडून देण्याची काही हरकत नाही, काही गरज नाही आहे त्यांनी निवडून द्यायची. जर ज्ञानी आणि शिकलेला असेल, ज्ञानी असेल त्याच लोकांना निवडून द्यावे. माझ्यासोबत याच गावचे अजून एक नागरिक जुटले आहेत. हे नागरिक म्हणजे पुऱ्या गावात हॉटेलसाठी प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व आहे. याच्याजवळ भल्ले गरम भजीन, याच्याजवळचा रश्श्याचा आलूगोंडा भल्ला प्रसिद्ध आहे. तर संतोष भाऊ, तुमच्या गावच्या सरपंचानं गावासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? सरपंच हा कोणीही पार्टीचा हो, त्यानं गावाची स्वच्छता आणि लोकांचे जे म्हणणे आहे हे पूर्ण केले पाहिजे. ज्या अटी आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि स्वच्छता एकदम गावाचं. आज आमच्या ग्रामपंचायतीची व्यवस्था पाहता तुम्ही तर 1 नंबरवर आज ग्रामपंचायत म्हटली जाते. असंच जर गाव चमकलं तर आमचं गावोगावी नाव निघणार. अजून या गावचे एक नागरिक जुटले आहेत. बाळूभाऊ, तुम्हाला तुमच्या गावच्या सरपंचाकडून कोणत्या अपेक्षा आहेत? अपेक्षा हे आमच्या गावाची सुधारणा व्हा ही अपेक्षा. ग्रामपंचायतच्या रंधुमाळी अंतर्गत आज आपण हरमच्या लोकांसोबत चर्चा केली. या पुऱ्या गावात फिरलो, 4-5 लोकांना आमच्यासोबत संभाषण केलं. बाकीचे लोक बोलायचे आहेत की भल्ले घाबरतात. यात घाबरसारखं काहीच नाही आहे. तुमच्या गावच्या सरपंचानं गावासाठी काय करायला पाहिजे हे प्रत्येकाला सांगायला पाहिजे. आज विशेष म्हणजे भरपूर लोकांनी चर्चा करता हे सांगितले की ऑलरेडी आमच्या गावाचा बऱ्यापैकी विकास झाला. गावाची इमारत, ग्रामपंचायत इमारत सुद्धा चांगली आहे. हे साराच्या सारा आढावा तुम्हाला फक्त गावरान 90वर पाहायला भेटला. पुऱ्या विदर्भातलं वऱ्हाडी भाषेचा पुरस्कार करणारे एकमेव चॅनल म्हणजे गावरान 90. आणि गावरान 90 तुम्हाला मोबाईलवर जायचं आहे, गावरान 90 टाकायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. आणि तुमच्या परिसरात आजूबाजून ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या साऱ्या आपल्या बोलीभाषेत म्हणजे वऱ्हाडी भाषेत तुम्हाला ऐकायला भेटतील. आणि गावरान 90चा मुख्य उद्देश आहे की वऱ्हाडी भाषा टिकली पाहिजे. मी प्रवीण ताळे सोबत आकाश खेरकार, गावरान 90 साठी हरम, अचलपूर.